मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज तुम्हाला मी उडीद आणि मुगामध्ये कोणते तणनाशक आपल्याला उगवणी पश्चात वापरायचे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे। आता पाठीमागे तुम्ही बघू शकता आपला उडीद पेरणी करून आज 15 ते 20 दिवस होऊन गेलेत। मग अशा वेळेस कोणतं तणनाशक आपल्याला उडदासाठी शिफारस आहे, ज्याच्यामुळे उडदामधलं रुंद पानाचं तण असू द्या किंवा असं गवतवर्गीय तण म्हणजे हराळ असू द्या, सर्व प्रकारच्या तणाचा नायनाट करण्यासाठी मी तुम्हाला बाजारातले जेवढे उडदासाठी शिफारस तणनाशक आहेत त्याच्याबद्दल आज तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी तुम्हाला काम करायचं आहे आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। खाली सबस्क्राइब बटन आहे मित्रांनो, फुकट आहे, सबस्क्राइब करून घ्या तरच तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटतील। तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। बघत असाल मित्रांनो, आता बऱ्याच जणांनी उडीद आणि मुगाची लागवड केली, पण उडदामध्ये आता काही जणांच्या प्लॉटमध्ये तण उगून आले। मग अशा वेळेस उडदासाठी आणि मुगासाठी जे तणनाशक आहेत ते सोयाबीनसाठी जमत नाहीत। पण बरेच शेतकरी चुका काय करतात की जे सोयाबीनमध्ये तणनाशक वापरण्यात येतं तेच तणनाशक उडदामध्ये वापरतात आणि आपल्या उडदाच्या पिकामध्ये जी आहे ती जळ होते। मग अशा वेळेस जे शिफारशीत तणनाशक आहे त्याचं प्रमाण काय वापरायचं एकरी आणि वापरताना काय काळजी घ्यायची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तसं मित्रांनो, उडीद आणि मुगासाठी सर्वात सुरक्षित आणि शिफारशी पहिलं तणनाशक आहे ते आदामा कंपनीचं शाखेत आहे। याच्यामध्ये प्रोपिक्युझोफॉप अधिक इमेझोथायपर दोन्ही प्रकारचा घटक आहे। त्यामुळे तुमच्या उडदा आणि मुगामधलं जर रुंद पानाचं तण असू द्या किंवा असं हराळीसारखं गवतवर्गीय तण सुद्धा असू द्या, हराळ असू द्या, केना असू द्या किंवा काँग्रेस असू द्या, सर्व प्रकारच्या तणावर हे नियंत्रण करतं। आता हे वापरताना प्रमाण काय ठेवायचं आपल्याला, तर एका एकरसाठी आपल्याला 800 ml जे आहे ते औषध वापरायचे आणि 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 70 ml प्रमाणे औषध वापरून याची फवारणी आहे उडीद पिकावर घेऊ शकतात। लक्षात ठेवा, तणाची अवस्था ही आपल्याला 2 ते 4 पानावर पाहिजे आणि उडीद पेरणीपासून आपल्याला 15 ते 25 दिवसादरम्यान जर फवारणी केली तर आपल्याला चांगला रिझल्ट आहे तो उडदामध्ये मिळणार आहे। आता मित्रांनो, ह्या जर आदामा कंपनीचं शाखेत आहे, याची जर खासियत बघायला गेलं ते मायक्रो इम्युलोजन ह्या टेक्नॉलॉजीवर येतं। याची खासियत अशी की तुम्ही तणनाशक फवारणी केल्यानंतर 1 ते 2 तासाच्या आतमध्ये तणाची जे तण जे आहे ते औषध शोषून घेतं आणि आपला रिझल्ट फास्ट येतो। जरी पाऊस जरी आला, हे आदामा कंपनीच्या शाखेत फवारणी केल्यानंतर पाऊस जरी आला तरी सुद्धा आपल्याला 1 ते 2 तासामध्ये जरी पाऊस आला तरी सुद्धा काही इफेक्ट होत नाही, आपल्याला 100% जो आहे तो रिझल्ट या औषधाचा मिळून जातो। तर सगळ्यात चांगला आणि पहिला पर्याय आहे तो आदामा कंपनीचं शाखेत। त्याच्यानंतर मित्रांनो, उडदासाठी दुसऱ्या नंबरची तणनाशक आहे शिफारसत आहे उडीद आणि मूग पिकासाठी रुंद पानाचा आणि गवतवर्गीय तणावर सुद्धा चांगलं नियंत्रण मिळतं, ते आहे आदामा कंपनीचंच इमेझोथायपर 10% असेल, वीट ब्लॉक नावाने येतं किंवा तुम्ही यूपीएल कंपनीचं लगाम घेऊ शकतात, BSFचं परसूट, अशा बऱ्याचशा नावाने येतं, तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या। इमेझोथायपर 10% असेल, हे 2 नंबरचं औषध आहे। आता हे सुद्धा रुंद पानाचं आणि गवतवर्गीय तणावर नियंत्रण मिळतं। तर याचं प्रमाण काय ठेवायचं, तर एका एकरसाठी आपल्याला 300 ml औषध वापरायचं आणि 15 लिटरच्या पंपाला तुम्ही 30 ml प्रमाणे ह्या इमेझोथायपर 10% असेलची फवारणी उडीद पिकामध्ये घेऊ शकतात। लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपला उडीद 15 ते 20 दिवसादरम्यान असेल त्यावेळेस आपल्याला फवारणी घ्यायची आणि तणाची अवस्था आपल्याला 2 ते 4 पानावर असेल तर आपल्याला चांगला रिझल्ट ह्या इमेझोथायपर 10% असेलचा मिळणार आहे। तर 2 नंबरचा सुरक्षित पर्याय रुंद पानाचा आणि गवतवर्गीय दोन्ही प्रकारच्या तणाला त्या इमेझोथायपर 10% असेल। आता त्याच्यानंतर मित्रांनो, गवतवर्गीय जर तण अशा प्रकारची हराळ जर तुमच्या उडीद आणि मुगामध्ये जर आली असेल तर ह्याच्यासाठी आहे टर्गा सुपर धानोका कंपनीचं। याच्यामध्ये क्युझोलिफॉप इथेल 5% EC ह्या फॉर्मेशनमध्ये येतं। हे फक्त गवतवर्गीय तणावर काम करतं, रुंद पानाचे तण म्हणजे काँग्रेस सारखं गोल पानाचे तण येतं याच्यावर अजिबात काम करत नाही। आता हे वापरताना आपल्याला एकरी प्रमाण ठेवायचे 300 ml आणि 15 लिटरच्या पंपाला तुम्ही 30 ml प्रमाणे याची फवारणी घेऊ शकता। ज्यावेळेस तुमचा उडीद 15 ते 20 दिवसाचे किंवा 25 दिवसादरम्यान असेल अशा वेळेस फवारणी केलं रिझल्ट चांगला मिळणार आहे आणि तणाची अवस्था आपल्या 2 ते 4 पानावर पाहिजे, हीच काळजी घ्यायची तुम्हाला। लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो, फक्त गवतवर्गीय तणावर क्युझोलिफॉप इथेल म्हणजे टर्गा सुपर काम करतं। तर मग तुमचं पीक उडीद आणि मूग हे असलं तरी सुद्धा जमणार आहे। आता त्याच्यानंतर मित्रांनो, गवतवर्गीय तणासाठी अजून एक तणनाशक आहे ते प्रोपिक्युझोफॉप 10% EC, हे तुम्हाला आदामा कंपनीचंच इजिल नावाने भेटेल। फक्त गवतवर्गीय तणावर काम करतं, जसं टर्गा सुपर काम करतं तसं हे सुद्धा काम करतं आणि प्रमाण दोन्हीचंही सेम ठेवायचं आपल्याला। एका एकरसाठी 250 ते 300 ml वापरायचे आणि 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 30 ml प्रमाणे याची फवारणी घेऊ शकतात आणि गवतवर्गीय तणावर नियंत्रण मिळवू शकतात। रुंद पानाच्या तणावर अजिबात काम करत नाही। लक्षात ठेवा, उडीद पेरणी केल्यापासून आपल्याला 15 ते 25 दिवस किंवा 20 दिवसादरम्यान फवारणी केली रिझल्ट चांगला मिळणार आहे आणि तण सुद्धा 2 ते 3 पानावर असेल तरच आपल्याला याचा रिझल्ट चांगला मिळणार आहे। गवतवर्गीय तणासाठी तुम्ही इजिल किंवा टर्गा सुपर वापर करू शकतात आणि दोन्ही प्रकारचे जर तण तुमच्या उडीद आणि मुगामध्ये असेल तर तुम्ही आदामा कंपनीच्या शाखेत किंवा वीट ब्लॉक ह्याची फवारणी घेऊ शकतात। आता मित्रांनो, तुम्हाला मी 4 जे तणनाशक सांगितले हे एकदम सुरक्षित आणि चांगले पर्याय। आता अजून 2 जे पर्याय आहेत ते अतिशय कडक औषध येतं, उडीद मुगा पिकाला शॉक बसू शकतो, हे तुम्ही तुमच्या रिस्कवर वापरू शकता। त्याच्यामध्ये 5व्या नंबर जे औषध आहे ते ट्रॅक्टर बँडचं हिचमॅन या नावाने मिळतं। याच्यामध्ये क्युझोलिफॉप आणि इमेझोथायपर दोन्ही घटक आहे, पण जास्त प्रमाणामध्ये आहे। म्हणजे सोयाबीन पिकावर ते नंबर 1 काम करतं, पण उडदावर अजिबात चांगलं काम करत नाही। म्हणजे काय होतं, एखाद्या वेळेस शॉक आपल्या पिकाला बसू शकतो, तुमचा उडीद करपू सुद्धा शकतो। त्यामुळे तुमच्या उडीद आणि मुगामध्ये जर खूपच जास्त प्रमाणामध्ये तण असेल तरच तुम्ही ट्रॅक्टर बँडचं हिचमॅन हे वापरू शकतात। लक्षात ठेवा, रिस्क आणि तुम्हाला अनुभव असेल तरच ह्या औषधाचा वापर करा।
तर मित्रांनो 6व्या नंबरचे जे तणनाशक आहे ते सुद्धा उडीदासाठी शिफारस नाही, सोयाबीनसाठी शिफारस आहे. तरी सुद्धा बरेच शेतकरी ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तण असेल तर त्याचा वापर करतात. ते आहे बेस्टमॅन ॲग्रोलाईफचं शॉट डाऊन. आता ह्या तणनाशकामध्ये हेलिकोजिफॉप अधिक इमेझोथायपर असा दोन्ही प्रकारचा घटक आहे, जो की सोयाबीनवर चांगलं काम करतो, उडदावर हे काम करत नाही. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं मित्रांनो, ट्रॅक्टर बँडचं हिचमॅन असेल किंवा बेस्ट ॲग्रोलाईफचं शॉटडाऊन असेल. तर मित्रांनो, उडीद आणि मूग हे दोन्ही पिकं जे आहेत ते नाजूक पिकं आहेत आणि सोयाबीन अतिशय कणखर पीक आहे. त्याच्यामुळे सोयाबीनमध्ये तुम्ही तणनाशक वापरू शकता. पण उडदामध्ये जर खूपच जास्त प्रमाणामध्ये तण असेल आणि तुमची रिस्क घ्यायची तयारी असेल, अनुभव असेल, तरच तुम्ही ह्या 2 औषधाचा वापर करा. बाकी तुम्हाला मी जे सुरुवातीला 4 औषधं सांगितलेत ते अतिशय शिफारस आहेत. तुम्ही बिंदासपणे जे आहे ते तुम्ही याची फवारणी करू शकता. तर असेच मित्रांनो उडदामध्ये तणनाशक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कुठलेही तणनाशक उडीद आणि मूग पिकासाठी शिफारस नाहीत. तुम्ही यापैकी कुठल्याही एक तणनाशकाचा काळजीपूर्वक जर वापर केला तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तणनाशक फवारणी करताना आपल्याला काय काळजी घ्यायची. पहिली गोष्ट मित्रांनो, तणनाशक फवारणी करताना आपल्याला स्वच्छ पाणी वापरायचे. गढूळ पाणी वापरताल तर रिझल्ट मिळणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जमिनीमध्ये आपल्या ओलावा चांगला पाहिजे, तरच आपला रिझल्ट चांगला मिळणार आहे. वरच्या साईडची अशी जमीन एकदम वाळून गेली असेल तर तुम्ही अजिबात तणनाशकाची फवारणी घेऊ नका. उलट तुमच्या उडीद पिकाला शॉक बसू शकतो आणि तण सुद्धा जळणार नाहीत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, फवारणी करताना फ्लॅट नोझलचा वापर करा. एक समान तणावर फवारणी झाली पाहिजे, तर आपला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांकडून ज्या चुका होत येतात, चौथी जी गोष्ट आहे की कीटकनाशक असेल, खत असेल किंवा टॉनिक असेल, ह्या तणनाशकामध्ये मिक्स करतात, आपला रिझल्ट अजिबात मिळत नाही. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू नका. स्टिकर सुद्धा वापरायची गरज नाही. ऑलरेडी याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊन उडीद आणि मुगाच्या पिकामध्ये तण नियंत्रण करू शकता. तर शेतकरी म्हणून तुम्हाला उडीद आणि मुगामध्ये जर मार्गदर्शन पाहिजे असेल, अधिक उत्पादन काढायचं असेल, तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि ॲग्री सरकार चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. अशा शेतीविषयक माहितीसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.